नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी भाषेतील महत्त्वाचा विभाग वर्णमाला अभ्यासणार आहोत. तर पहा, नाव कसे आहे? वर्णमाला. वर्ण म्हणजे ध्वनी आणि माला म्हणजे मराठीमध्ये काय? माळा. तर वर्णांची एक माळा आहे ज्यापासून आपली भाषा बनलेली आहे. तर आपण सविस्तर पाहूया की वर्ण म्हणजे काय. तर आपल्या मुखाद्वारे निघणाऱ्या मूळ ध्वनींनाच काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. आपण मुखातून असंख्य ध्वनी निर्माण करू शकतो, परंतु त्यातील ठराविक ध्वनींची भाषा बनते. त्या ध्वनींनाच काय म्हणतात? मूल ध्वनी म्हणजेच मूळचे ध्वनी असेही म्हणतात. आता ह्या मूल ध्वनींनाच आणखीन काय म्हणतात? मूळाक्षरे सुद्धा म्हटले जाते. माणसाच्या मुखातून बाहेर पडणारे हे मूल ध्वनी पूर्वी जमिनीवर, भिंतीवर किंवा अन्य कुठेतरी रंगाच्या सहाय्याने लिहित, म्हणून त्यांना वर्ण असे नाव मिळाले असावे. तर पहा, वर्णरूपाने लिहून ठेवल्यामुळे ते नाश पावत नाहीत, म्हणून त्यांना अक्षर देखील म्हटले जाते. अ म्हणजे काय? तर नाही. क्षर म्हणजे नाश पावणारे, म्हणजे अक्षर म्हणजे नाश न पावणारे असा त्याचा अर्थ होतो. वर्ण हा भाषेचा मूळ घटक आहे. वर्ण हा भाषेचा मूळ घटक आहे आणि वर्ण किंवा ध्वनी जे उच्चारापाठोपाठ काय होतात? हवेत विरून जातात, नाहीसे होतात. त्यांना कायम स्वरूप देण्यासाठी काही ध्वनींना चिन्हाने धरून ठेवलेले आहे. उदाहरणार्थ अ, क, आ, ख वगैरे ही ध्वनिचिन्हे आपण वर्णाने लिहून ठेवतो. मराठी भाषेत एकंदर 50 मूळ वर्ण आहेत. या वर्णांची 4 प्रकारात विभागणी होते. ते म्हणजे स्वर, स्वरादी, व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने. आणि या सर्व विभागांची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. तर आता नोटिफिकेशन मिळण्यासाठी बाजूला जे बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करायला पाहिजे आणि त्यानंतर ऑल ह्याच्यावर काय करायला पाहिजे? तुम्ही प्रेस केलं पाहिजे, तर तुम्हाला त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन मिळते. थँक्यू.